नमस्कार सर्वांना, जय हरी. रेसिपीज भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण कांद्याची पात घालून मस्त असं झणझणीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघूयात. ते थोडीशी मोठ्या आकाराची 5 वांगी घेतली आहे. आता या वांग्याला सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घ्यायचे. या पद्धतीने ब्रशने किंवा हाताने वांग्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचे. वांग्याला असं तेल लावून घेतल्याने वांगे व्यवस्थित भाजले पण जातात आणि वांगे सोलताना त्याची साल पण पटकन निघते. सगळ्या वांग्यांना व्यवस्थित तेल लावून घेतले. आता वांगी भाजण्यासाठी गॅसवर एक जाळी ठेवायची आणि त्यावर मी सुरुवातीला 2 वांगे ठेवून ते वांगे भाजून घेणार आहे. हे वांगे एका बाजूने भाजले गेले की या पद्धतीने वांगे असे फिरवून घेत सगळीकडे व्यवस्थित भाजून घ्यायचे, म्हणजे मग वांगे सगळीकडून व्यवस्थित भाजले जातात. तर हे बघा, वांगे असे फिरून घेत मी व्यवस्थित भाजून घेतलेत आणि वांगी सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजली गेली. आता याच पद्धतीने मी राहिलेली सगळी वांगी भाजून घेते. तर मी ते राहिलेली सगळी वांगी भाजून घेतली आणि वांगी पूर्ण थंड पण झाली आहे. वांगी पूर्ण थंड झाल्यानंतर सुरुवातीला त्याची अशी देठ कापून घ्यायची, म्हणजे मग वांग्याची साल काढायला सोपं जातं. तर मी ते सगळ्या वांग्याची देठ काढून घेतलेत. आता वांग्याचा जो वरचा काळा भाग आहे, म्हणजेच वरची जी काळी साल आहे, ती सगळी साल अशी काढून घ्यायची. सगळी वांगी व्यवस्थित भाजली गेलेली आहे आणि वांगी भाजताना तेल लावून भाजल्यामुळे याची सालही एकदम पटकन निघते. साल अजिबात वांग्याला चिकटत नाहीये. आता वांग असं पूर्ण फोडून घ्यायचे आणि त्यात अळी असेल किंवा काही खराब असेल तर ते व्यवस्थित चेक करून घ्यायचे आणि वांग खराब असेल तर ते काढून टाकायचे. आता वांगी सगळी मी व्यवस्थित चेक करून एका प्लेटमध्ये काढून घेतली. आता भाजून घेतलेले सगळे वांगी व्यवस्थित मॅश करून घ्यायचे, म्हणजे मग भरीत बनवताना त्याला मसाला व्यवस्थित लागला जातो. ही सगळी वांगी व्यवस्थित मॅश झाली आहे. आता भरीत बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. तर मी इथे थोडीशी कांद्याची पात बारीक चिरून घेतली आहे. 2 कांदे बारीक चिरून घेतलेत. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, 6 ते 7 हिरव्या मिरच्या आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. आता या हिरव्या मिरच्या आणि लसणाचा मिक्सरमधून एकदम असा जाडसर ठेचा तयार करून घ्यायचा आहे. तर हे बघा, मी ते असं थोडासा जाडसर ठेचा तयार करून घेतलाय. आता फोडणीसाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यात जिरे घालायचे. जिरे पण छान फुललेत. आता त्यामध्ये चिरून घेतलेला सगळा कांदा घालायचे आणि हा कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचे. थोड्याच वेळात कांदा छान गुलाबी रंगावर परतला गेलाय. आता यामध्ये तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे आणि तो पण कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे. हा ठेचा कांद्यासोबत परतून घेतल्याने त्याचा तिखटपणा तर कमी होतोच, परंतु त्याचा जो कच्चा वास असतो तोही निघून जातो. आता लगेच यामध्ये चिरून घेतलेली सगळी कांद्याची पात घालून ती पण या कांद्यासोबत छान परतून घ्यायची आहे. ही पात पण कांद्यासोबत छान परतून घेतल्याने भरीत खायला अजून टेस्टी लागतं. थोड्याच वेळात पात पण छान परतली गेली आहे. आता लगेचच यामध्ये तयार करून घेतलेलं सगळं भरीत घालायचे. आता लगेचच चवीनुसार मीठ घालून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे भरीत या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. या पद्धतीने हे भरीत असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे मग तयार केलेला सगळा मसाला या भरीताला व्यवस्थित लागला जातो आणि त्यामुळं भरीत अजूनच टेस्टी तयार होतं. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि कढईवर झाकण ठेवून याला 2 मिनिटं फक्त वाफ काढून घ्यायची. 2 मिनिटांनंतर कढईवरील झाकण काढून बघूयात. तर बघा, भरताला एकदम मस्त अशी वाफ बसली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आपलं भरीत तयार झालंय. गरमागरम भाकरीसोबत तर हे भरीत खूपच छान लागतं किंवा चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता. नेहमी वांग्याची ती मसाल्याची किंवा रशाची भाजी खाऊन कंटाळा असेल तर असे या पद्धतीचं मस्त असं हे कांद्याची पात घालून झणझणीत भरीत तुम्ही पण बनवा आणि रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.